हातभर का ना हा एवढा मोठा ठोकर एवढी मोठी लंबी सुई आता जी हो का मग तुम्हाला का सांगू मालूक टोचल्या बरोबर बायको ढोराची बोंबलेची नाही मरते म्हणलं साला मुली आला राग डॉक्टरचा म्हणलं डॉक्टर भाड्याच्या बोला चांगला टोचणीच्या टोच नाही तर राहू दे म्हणलं तशात पाहिलं अबे पण तुला पहिल्या समजायला पाहिजे का या दवाखान्यामध्ये विकायसाठी उभा हा दवाखाना ढोराचा आहे या ढोराच्या दवाखान्यामध्ये इंजेक्शन केव्हाले राहतात जनावरांना द्यायचे हो ही गोष्ट बरोबरच आहे मग माझी गलती झाली गलती तुझी झाली एवढ्याला 2 गोळ्या दिल्या भाऊसाहेब हो का काळ्या लंब्या ह्या एवढ्याला ठोकर केंद्रा सारख्या मला विचार पडला म्हणलं एवढ्याला गोळ्या माय घरवाली खाईल कशी कशी खाईल तोंडच नाही डॉक्टर साहेब म्हणले ह्या गोळ्या खायच्या काय ना काय ना खायच्या म्हणतेस म्हणजे भाड्याच्या बायका बायकोल तोंड नाही का बे म्हणे मग आजी म्हणलं तोंड पण म्हणलं दुधामध्ये शिरत नाही म्हणे दुधामध्ये खायच्या का पाण्यामध्ये खायच्या तर कायच्या खायच्या बा म्हणलं कायच्या तर नाही खायच्या म्हणे दुधात नाही पाण्यात नाही सहजात नाही काहीच नाही म्हणे कायच्या खायच्या म्हणे तर मग कशा कशा खायच्या म्हणलं या चुरपू चुरपू खायच्या म्हणे शाबास चांगली गोष्ट आहे हो कधी गोळ्या दिल्याबरोबर तब्येत ठार झाली झाली ना बिलकुल आता पद्धतशीर आहे ना आता रेग्युलर कामावर येशील बिलकुल आहे बरं आता ना ठाकला पडत जाऊ द्या म्हणावं माझ्या शिपाई भर दुपारचा बापा बाळाचा टाईम झाला म्हणावं शिपाई गा बाळाची कचेरी रे अरे 11ला बापा बंद करावी म्हणावं शिपाई गा निघून जाऊ बापा बाईच्या विलास मंदिराप्रती म्हणावं शिपाई आणखी बापा वाट पाहत सलवरच्या माळी प्रति म्हणावं शिपाई गा लवकरात लवकर कचेरीचे दार बंद कर लवकर येतो लवकरात लवकर ये चला मालकाने सांगितलं 12ची कचेरी 11ला बंद करायची आणि लवकरात लवकर यायचं मी बोलतोच काय लेगी जाऊन कचेरी जे असतील त्या लोकांना घरी पाठवून देतो लवकर वापस येतो बाकीचं राहिले शिल्लक घरी जाऊन भरून देतो आपल्या माया आळा कोणती चोट आहे बाई बुडल मालक बुडल मला का करायचे आहे त्याला गेलं पाहिजे लवकर त्यावेळी बाबा शिपायाने मनामध्ये विचार करतोय आणि त्या राज कचेरी प्रती अरे कसा निघून जातो नारायण गेला पाहिजे अरे ऐसा न मेरे दिल पे तुम्हारा है दोस्त तो ऐसा न मेरे दिल पे तुम्हारा है दोस्त तो ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्त तो ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्त तो
कची तिथे चांगली दाबून भरली रे बाबा. कोणाले का लागते ना कोणाले का नाही काम आहे. एवढी मोठी पब्लिक जेव्हा वाटत बशील बाबा एक एक आले तर टाइम होईल किती. मालकानं सांगलं 10 वाजताची अगोदर बंद करून दे. का सांगा पण दरवाजा खोलतच नाही. सांगून दे तुझ्या एवढे जण या म्हणतो. ऐका हो ज्याले कोणाला काही लागत असेल त्यानं उद्या या आणि तुम्हाला लागते तेवढं घेऊन जा. आता काय कचेरी काही खोलत नाही आणि कोणाला काही वाटत बसत नाही. सर्व आपापल्या घरी चालले जा. त्यावेळे बाबा शिपायाने मनामध्ये विचार करू नये. बाराची कचेरी 11 वाजता बंद करू नये आणि मालकाच्या कामावरती राधा नाही. आणि त्या राज कचेरी प्रती आणि काही सांगून जातो नारायण हा गा. शिपाई निघून चालला दादा गा वेड्या वाणी छंद. आगा गोकुळच्या गवळणीचा रस्ता केला बंद. गोकुळच्या गवळणीचा रस्ता केला बंद. चालता बोलता येऊन पोहोचलो. मालकाला आवाज दिला पाहिजे. समोरच्या समाचाराला सुरुवात केली पाहिजे. बापू सरकार हो मालक सरकार म्हणावं माझ्या देवा देवाजी. बापसाहेब शिपाई बाराची कचेरी 11ला बंद करून म्हणावं माझ्या शिपाई. 10 वाजता बंद केलं. 10 वाजता अरे चालून आले बाबा माझ्या हास्य मंदिरा प्रति म्हणावं शिपाई गा. काही लोक वगैरे होते का रे? काही शिरोचं कोणीच नाही आले. कोणीच नाही आले. कोणीच नाही आले. खरंच बोलायची मग जायचं आपण. जायचं ना. मालकीच्या वेळेला जायचं म्हणता. मग काय बरोबर आहे भाऊसाहेब. माझे 10-20 दिवस झाले मालकी संघ भेट भरायला झाली नाही. हे बाबा तो फुटवासी गे राजा मनामध्ये विचार करता भगवंता गा. बाराची कचेरी 11ला बंद करू नये. अरे संतीला बापा रामलाल शिपायाला धरून भगवंता गा. आणि बापा त्या महिनावतीच्या विलास मंदिरा प्रतिजी अरे कैसे निघून चालले गा. अरे राजा शिपाई दोघे जण आवसी तर माझिनार उभी तर माझ्यावर आहे. बाया सदा वाट बसारा शिपाई वराया. बाया सदा वाट बसारा शिपाई वराया. राजा शिपाई दोघे जण आणि सुंदर माझिनार उभी
अरे चाल चालता बोल बोलता म्हणावं शिपाई हो अरे चालून आलो बापाबाईच्या विलास मंदिरा प्रति म्हणावं शिपाई बरोबर आहे ना आवाज महाराज म्हणावं आपल्या बापा बालकीन बाईला म्हणावं शिपाई गा आवाज मारतो ना तू आवाज मारून पाहिजे रे हो हो चला ईश्वरजी पाटील यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस मिळालंय. धन्यवाद. लाख लाख शुक्रिया. भवानी मातेचा आशीर्वाद. होते चला मालकाने सांगितलं मालकीला आवाज मारायचा आवाज मारून पाहिला पाहिजे मोठ्या लोकांच्या घरचं काम बाबा एवढी